भाऊ, तुमच्यावरती 20 कोटी रुपये देण्याचा आरोप केलाय, तुम्हाला फोडण्याचा प्रयत्न भाजपकडून होते असं संजय राऊतांनी सांगितलं. कुणाकडून? संजय राऊत असे बोलतायत की भाजपकडून तुम्हाला 20 कोटी रुपयाची ऑफर आली आहे. नाही नाही नाही, अशी कुठलीही ऑफर आणि कुठलाही फोडण्याचा प्रयत्न केल्याची जे स्टेटमेंट आहे ते मलाही आज सकाळीच कळालं. माध्यमांनी जे मला सांगितलं मी हे केलं. आता माननीय संजय राऊत महाविकास आघाडीचे नेते आहे, त्यांनी असं स्टेटमेंट कसं केलं हा मलाही आश्चर्य आहे. परंतु हे साफ खोटं आहे. अशी कुठलीही ऑफर आणि कुठलाही फोडाफाडीचा प्रयत्न माझ्या संदर्भामधली जी काही स्टेटमेंट जे केलेलं आहे हे चुकीचं आहे. हो, संजय राऊतनं असं स्टेटमेंट केलंय की या फोडाफोडीच्या राजकारणामुळे तुम्हाला स्ट्रेस आला आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते. नाही नाही, मी कशाला हॉस्पिटल, मी तर कालच अधिवेशन संपलं आणि मी बुलढाण्याला म्हणजे आलेलो आहे. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट वगैरे हा काही विषयच नाही आहे. संजय राऊतांची केलेला आरोप आहे तो. नाही नाही, मला असं वाटतं काहीतरी ते बोलण्यामध्ये त्यांचं हे झालेलं आहे. आता ते अमरावतीचं जे मागं विधान परिषदेची निवडणुकीच्या अनुषंगाने जे उमेदवार आजारी होते आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, त्या संदर्भात त्यांना काही म्हणायचं असेल का काय हे मला माहिती नाही. पण माझ्या बाबतीमधलं हे स्टेटमेंट पूर्णतः खोटं आहे. 20 कोटीची ऑफर आली की तुम्हाला? बिलकुल नाही, अशी कुठली ऑफर येत नसते आणि हे खोटं आहे. तर संजय राऊत सारखे एवढे प्रगल्भ आणि एवढे मोठे नेते असं कसं काय बोलले मग? नाही, आता हे मी नाही सांगू शकत, हे तर संजय राऊत साहेबच सांगू शकतील. परंतु असं कुठलीही ऑफर आली आहे हे आहे हे साफ खोटं आहे. भाजपच्या लोकांशी तुमचा काही संपर्क झाला? नाही नाही नाही, शिंदेकडून काही संपर्क करण्यात आला? नाही नाही, कुठलाही माझा कुणाशीही संपर्क नाही. मी पदवीधर आमदार आहे. मी माझ्या मतदारसंघाच्या कामाच्या अनुषंगानं सगळे मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील किंवा जे असतील त्यांना कामाच्या निमित्तानं आम्ही लोक भेटत असतो आणि सगळेच आमदार भेटत असतात. त्यामध्ये नवीन काय आहे? ऑफर आली नाही म्हणता, पण ऑफर जर आली तर नाही नाही, बिलकुल नाही. अशी कुठलीही ऑफर आणि अशा पैशाच्या ऑफरला मी काही बळी पडणारा आमदार नाहीये. त्यामुळं हे चुकीचं आहे. तुम्ही कायम काँग्रेससोबत राहणार? मी आज काँग्रेसचा आमदार आहे. काँग्रेसचा कडनंच मी आज काम या ठिकाणी करतो आहे आणि निश्चित कुणी फोडण्याचा हा जो काही प्रयत्न जे सुरू आहे, आता शिवसेना हे सुरू आहे. त्यामुळे आमचा काँग्रेसचा तर काही त्या प्रश्नच नाही. संजय राऊतांनी अशा प्रकारे विधान करून कुठेतरी अविश्वास दाखवलाय तुमच्यावर? नाही, आता हे मला असं काही म्हणायचं नाही. ते मोठे नेते आहे, परंतु हे चुकीचं आहे. तुम्ही संजय राऊतशी बोलणार का? हो, मला भेट झाल्यावर मी निश्चित त्यांना विचारेल किंवा अचानक त्यांनी माझं नाव कसं काय घेतलं. सोडून का चाललेत अनेक आमदार, काही खासदार सोडून, काय वाटतं तुम्हाला? नाही, आता त्याबद्दल मी कसं काय सांगणार. हे राजकारण सध्या चालू आहे ते वाटतं तुम्हाला काय? असं नाही, तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, आता प्रत्येकाचा आपापला निर्णय आहे, त्याबद्दल मी काय सांगणार.